लोकसभेच्या निवडणुकी सध्या सगळीकडे रणधुमाळी चालू आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये खूप मोठमोठ्या घटना घडून गेल्या। म्हणजे एकीकडे एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार हे दोघेही भारतीय जनता पार्टीसोबत त्यांनी महायुती केली आणि दुसरीकडे जे काही राजकीय विश्लेषक होते त्यांना आता प्रश्न पडला की आता या सगळ्या गोष्टींचं राजकीय आकलन करायचं तर कसं, पुढे काय होईल करायचं तर कसं, कारण गेल्या वेळेस जे विरोधात होते त्या समर्थनामध्ये आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये या घडामोडींमध्ये एक घडामोड खूप मोठी घडली मागच्या 2-3 महिन्यामध्ये आणि ती होती मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन। हे आंदोलनाचा खूप मोठा परिणाम हा आपल्याला लोकसभेवर होताना दिसणार आहे, कारण कालच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाशजी आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि एक नवीन राजकारणाचं समीकरण जुळतं की का याच्याकडे लक्ष होतं। आणि या मराठा आंदोलनाचा जो जिथून सुरुवात झाली अंतरवाली सराटी हे गाव येतं जालना जिल्ह्यामध्ये आणि जालना लोकसभा मतदारसंघामध्ये। जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत रावसाहेबजी दानवे की जे केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये हे सगळं घडलं। आपण पाहिलं असेल की मराठा आंदोलनाच्या वेळेला रावसाहेब दानवेजींनी कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट हे केलेलं नाही आणि त्याच्यामुळे मराठा समाज त्यांच्यावर नाराज होता आणि त्यातल्या त्यात मराठा समाजाने हे ठरवलं की प्रत्येक मतदारसंघामध्ये एक उमेदवार हा द्यायचा आणि तो उमेदवार असणारे मंगेशजी साबळे। आता मंगेशजी साबळे कोण आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे। ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला करून तोडफोड करणारे तेच हे मंगेशजी साबळे। त्यांनी दुसरं केलेलं असं होतं की जेव्हा मराठा आरक्षणाच्या वेळेला रास्ता रोको चालू होतं त्यावेळेस त्यांनी स्वतःची नवी कोरी गाडी ही त्या आंदोलनामध्ये त्यांनी जाळून टाकली होती आणि त्याच्यानंतर त्यांचं एक आंदोलन खूप गाजलं होतं की त्यांनी 2 लाख रुपये पंचायत समिती कार्यालयाच्या समोर जाऊन वाटले होते। या सगळ्या वेगवेगळ्या आंदोलनामधनं मंगेशजी सगळ्यांच्या ओळखीची येतं। छत्रपती संभाजीनगरमधील फुलांब्री तालुक्यामध्ये नायगाव सगोटा हे त्यांचं मूळ गाव आहे, तिथले ते सरपंच आहेत आणि एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून मंगेशजी साबळेकडे बघत जातं। आता समजा मंगेशजी साबळे हे रावसाहेब दानवेंच्या विरोधात उभे राहिले तर नाराज झालेला मराठा समाज हा सगळ्यात जास्त प्रभाव तुम्हाला पाहायला भेटणार आहे तो बीड आणि जालन्यामध्ये। नाराज झालेला मराठा समाज हा दानवेजींना मतदान करतो की नाही, बीजेपीला मतदान करतो किंवा ना कुठल्याही राजकीय पक्षाला मतदान करतो की नाही याबद्दल अजून सुद्धा कुठल्याही राजकीय विश्लेषकाला पक्क सांगता येत नाहीये। आणि त्यातल्या त्या काल प्रकाशजी आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट झाली, ह्या दोघांची युती झाली तर मला असं वाटतं की वंचितचं मतदान किंवा वंचितच्या फॅक्टरमुळं गेल्या वेळेला काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खूप मोठं नुकसान झालं होतं ते आणि प्लस मराठ्याचे मतदान जर बघितलं तर निश्चित रावसाहेब दानवेंना ही निवडणूक अवघड जाणार आहे, कारण महायुतीचा अजून एक उमेदवार येणार आहे आणि मंगेशजी साबळेच्या रूपानं एक मोठा उमेदवार सुद्धा रावसाहेबजी दानवे यांच्यासोबत सामना करायला आता तयार झालेला आहे। आता पाहावं लागेल की नेमकं मराठा समाज काय निर्णय घेतो आणि मंगेशजी साबळे हे काय निर्णय घेतात। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर जरूर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।